स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांची वीज वितरण कार्यालयावर धडक। सांगलीच्या कवठे महांकाळ शहरातील वीज वितरण कार्यालयावर येथील नागरिकांनी आज स्मार्ट मीटर विरोधात धडक दिली। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक नागरिकांचे वीज बिल जास्त आल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली। यावेळी संजय कोळी, सेनेचे वैभव कुलकर्णी, किरण जमगे, सनी लोंढे, शौकत मुल्ला, शहेनशाह मुल्ला, सुनील पाटील तसेच अनेक नागरिक उपस्थित होते। आज आम्ही कवठे महांकाळ तालुक्यातील व शहरातील नागरिक स्मार्ट मीटर लाईट बिलाच्या वाढीव बिलाबाबत चौकशी करण्यासाठी कवठे महांकाळचे अभियंता पाटील साहेब यांच्याशी भेटून चर्चा केली। त्यांनी प्रत्येक गोष्टीला उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस आम्ही पाटील साहेबांना एकच विनंती केली की साहेब, स्मार्ट मीटरच्या बाजूला जुनं एखादं मीटर बसून 72 तास किंवा 48 तास त्या युनिटचा वापर आणि त्या दोन्ही युनिटचा फरक किती येतोय तो बघून संबंधित मीटर हे खराब आहे की आमच्या घरातील लाईटमध्ये फॉल्ट आहे हा दाखवून द्यावा। त्याबाबत त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। जे जे तक्रार करतील, जे लेखी तक्रार करून मागणी करतील की स्मार्ट मीटरच्या बाजूला सब मीटर जुनं बसवल्यावर आमचं युनिट तपासावं व लाईट बिलाबाबत काही शंका निरसन करायचं असलं तर करून घ्यावं, त्यांनी तक्रार देणाऱ्यांनी आपली पहिल्यांदा तक्रार द्यावी। तक्रार अर्ज लिखित स्वरूपात द्यावा की बाबांनो, आमचं मीटर स्मार्ट मीटरचं लाईट बिल एवढे येत आहे, तरी आमच्या स्मार्ट मीटरच्या बाजूला तुमचं जुन्या पद्धतीचं मीटर बसून युनिट चेक करण्यासाठी 72 तास किंवा 48 तासाचं युनिट तपासून पुढील कारवाई करावी व स्मार्ट मीटर बदलण्याबाबत विनंती करण्यात येईल। खरं स्मार्ट मीटर हे आपल्यावर, सर्वसामान्यावर, जनतेवर लादलेलं एक मोठं षडयंत्र आहे। ह्या षडयंत्रासाठी ठराविक 5-50 लोकांनी येऊन हा उठाव करून काही साध्य होणार नाही। त्यासाठी संपूर्ण ग्राहक व संपूर्ण अन्यायग्रस्त स्मार्ट मीटरच्या बिलाबाबतच्या नागरिकांनी, जागृत नागरिकांनी एक संघ होऊन जर मोठ्या प्रमाणात उठाव केला तर कुठंतरी न्याय मिळू शकतो। तात्पर्य, आमच्या मागणीला, आलेल्या मागणीला अभियंता पाटील साहेबांनी प्रतिसाद दिला आहे। तरी कुणाची काय अडचण असली, तक्रार असली स्मार्ट बिलाबाबत तर त्याला शेजारी जुनं मीटर बसवून त्याचं युनिट चेक केलं जाईल। याबाबत ग्राहकांनी जागृत